नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती गुरु प्रदीप सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून मी सहर्ष स्वागत करत आहे. आणि आज पाहणार आहोत कांदा बाजारभाव चांदवड, लासलगाव आणि श्रीगोंदा येथील पारगाव फाट्यावरील आज निघालेले कांदा बाजारभाव काय निघालेले आहेत. कांदा बाजारभाव ते पाहूयात. तर सुरुवात करूया पारगाव फाटा येथून. कृषी उत्पन्न बाजार समिती पारगाव फाटा अहमदनगर. आजचे कांदा बाजारभाव दिनांक 23/12/2020. लाल कांदा बाजारभाव सुपर एक्स्ट्रा लॉट निघालेले 5 ते 6 लॉट आहेत. 2500 ते 2700 रुपये. नंबर 1 विकलेला 2400 ते 2500 रुपये. नंबर 2 विकलाय 2100 ते 2300 रुपये कांदा. म्हणजे आज पारगाव फाट्यावर सुद्धा एकदम श्रीगोंदा जवळील लोकांसाठी खूप महत्त्वाचं मार्केट आहे आणि त्यांनी इतर लांब पुण्या वगैरे जाण्यापेक्षा पारगाव फाट्यावरती विकायला, कारण का खूप चांगल्या पद्धतीचे रेट आज पारगाव फाट्यावरती आपल्याला पाहायला मिळतात, कारण का इतर मार्केटपेक्षा चांगले. गोल्टा विकलेला 1800 ते 2000 रुपये. गोल्टी विकलेले 1300 ते 1500 रुपये. चिंगळी विकलेले 1000 ते 1000 रुपये. जोड विकलेला 500 ते 700 रुपये. जुना कांदा सुपर विकला 2200 ते 2300 रुपये. नंबर 1 विकलेला आहे 2000 ते 2100 रुपये. नंबर 2 विकला 1800 ते 2000 रुपये प्रति 100 किलोग्रॅमचे हे आवक आहे. एकूण आवक आज आपल्याला पारगाव वाट्यामध्ये संजय शेट पोखरणाकडे 750 बॅगा आहेत. ऑर्डर याच्यामध्ये जवळजवळ 1000-1500 गोण्या आता आहे. तिथे पण आपल्याला आवक पाहायला मिळते. कांदा लिलाव आठवड्यातून 2 दिवस होणार आहेत, रविवार आणि बुधवार. कृपया हे बाजारभाव सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपला कांदा बाजार समितीमध्ये विकावाची विनंती करण्यात येत आहे. कृषक सेवा हीच ईश्वर सेवा. आपलाच संजय अमृतलाल पोखरना, राजकमल ट्रेडर्स, पारगाव फाटा, श्रीगोंदा. त्यांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे, तिथे तुम्ही त्यांनाही विचारू शकता. आणि आता परत पाहूयात त्यांनीच घेतलेले लाईव्ह कांदा बाजारभाव पारगाव फाट्यावरतील. तर पहा काय आहे. तर लाईव्ह 2200, 2300, 2400, 24, 23, 2500, 25, 25, 2600, 27, 27 रुपये. 27 रुपये यन मार्ग करा. त्याचे काय बघा जितकी 40 गोण्या. आज थोडा वाटलं हो. 2600 रुपये. 2600 रुपये. तर चला आता पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील 23/12 बाजारभाव. उन्हाळ कांदा आवक अंदाजे 680 क्विंटल 57 नग आहे. लाल कांदा आवक अंदाजे 5430 क्विंटल. म्हणजे इथे उन्हाळ कांदा आणि लाल कांद्याची आवक आपल्याला घटताना दिसत आहे. बाजारभाव रुपये प्रति क्विंटल मध्ये उन्हाळ कांदा कमीत कमी आहे 5400 रुपये ते जास्तीत जास्त विकलेला आहे 2100 रुपये आणि सर्वसाधारण विकलेला 1900 रुपये. लाल कांदा विकलेला आहे सरासरी कमीत कमी विकलेला आहे 1400 रुपये ते जास्तीत जास्त विकलेला 2412 रुपये आणि सर्वसाधारण विकलेला 2150 रुपये. म्हणजे आज लासलगाव बाजार समितीमध्ये आपल्याला 100 ते 150 रुपयांची तेजी पाहायला मिळते. कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड मधले काय आहेत 23/12 भाव. तर आपल्याला इथे मुख्य बाजार समिती चांदवड उन्हाळा कांदा विकलेला आहे 500 ते 2026 रुपये आणि सरासरी आपल्याला विकलेला पाहायला मिळतोय 1500 रुपये. लाल कांदा विकलेला आहे 750 ते 2250 आणि सरासरी विकलेला दिसतोय आपल्याला 1900 रुपये. लाल कांदा गोल्टा विकलेला 700 ते 2000 रुपयापर्यंत आणि सरासरी विकलेला आहे 1650 रुपयापर्यंत. म्हणजे आपल्याला चांदवड बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कालच्या पेक्षा थोडीशी आपल्याला काय दिसते, कमी मंदी दिसते. परंतु लासलगाव मार्केटमध्ये आपल्याला कंटिन्युअसली आता तेजी पाहायला मिळत आणि भविष्यामध्ये येणारं मार्केट सुद्धा आवकवरती डिपेंड असणार आहे. आवक कमी झाली तर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळेल, पण आवक जर वाढत राहिली तर आपल्याला मार्केटमध्ये मंदी सुद्धा पाहायला मिळू शकते. परंतु मला वाटतं आणखी थोडंफार मार्केट वाढण्याची शक्यता आहे, कारण का सगळ्या व्यापाऱ्यांबरोबर बोलले त्या पद्धतीने थोडंफार आणखी इन्क्रीज होऊ शकतं. प्लस मायनस आपण त्याच्यामध्ये पकडूयात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.